नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज सॅटर्डे आहे आणि वीकेंड आहे, त्यामुळे आम्ही निघालो आहे बाहेर। इथे आर्विक बसलेला आहे, से हॅलो हॅलो। पुढे मंदार आहेत। तर आम्ही जातो आहे अबुधाबीतल्या आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या प्रोग्रामला, जे इथेच इंडियाज सोशल अँड कल्चरल सेंटर आहे अबुधाबीमध्ये। आमच्या घरापासून एक साधारणतः 10 मिनिट्सवरती आहे बाय टॅक्सी। आता काय दिसलंय ते दाखवते। तर हे फॉर्मल पार्क आहे कॉर्निस जवळचं, आणि गेल्या वेळी इथे फेस्टिवल होतं जे मी व्लॉगमध्ये दाखवलं होतं, आणि आज पुन्हा एकदा काहीतरी आहे। तर आम्ही आहे ना इथे महाराष्ट्र मंडळाच्या प्रोग्रामसाठी पहिल्यांदाच जातो आहे। फार जुने सर्व आहेत जे त्या महाराष्ट्र मंडळाचे मेंबर्स आहेत, पण आम्ही काही घेतली नाही आहे अजून तरी, कारण सध्याच्या रुटीनमुळे तिथले जे काही सतत प्रोग्राम्स असतात ते काही अटेंड करायला मिळतीलच असं नाही। आणि जेव्हा आपण काही कुठल्या ह्याच्यात पार्टिसिपेट करतो ना, तर कंपल्सरी आपल्याला रेग्युलर प्रॅक्टिससाठी जावंच लागतं। माझ्या मैत्रिणी आहेत त्यामुळे आयडिया आहे, म्हटलं सध्या तरी आपल्याला काही जमणार नाही। बाहेरचं तुम्हाला दाखवते जाता जाता। हे सॉफिटेल हॉटेल आहे कॉर्निस जवळचं, आणि आज म्युझिकल डान्सेस वगैरे असं आहे। तर माझ्या मैत्रिणींचे सुद्धा डान्स आहेत, तर म्हटलं की जाऊया आणि बघूया, कारण यावेळी सर्वांसाठी ओपन आहे, कोणीही अटेंड करू शकतो। त्यामुळे म्हटलं की चला जाऊया, आजचं इव्हनिंग आपण तो प्रोग्राम अटेंड करूया। तेपर्यंत तुम्हाला जाता जाता ना बाहेरची अबुधाबी दाखवते। तर अबुधाबीतल्या इंडियन्सचे जे काही प्रोग्राम्स असतात त्यासाठी हे सेंटर आहे। जस्ट आता इथे एंटर केलं आणि फर्स्ट फ्लोअरला जातो आणि मी अशी रेडी झाली। जस्ट आम्ही पोहोचलो आहे आणि बसलो आहे। हॉलमध्ये आल्या खूप साऱ्या मैत्रिणी दिसल्या, आणि मग त्यानंतर बरेचसे ओळखीचे सुद्धा भेटले, आणि मग सर्वांना भेटून आम्ही पहिल्यांदा तिघांना इथे बसलो, कारण आता थोडाच वेळ त्यांना पूर्ण हॉल पॅक होईल, कारण अजूनही सर्व येत आहेत, प्रोग्राम सुरू झालेला नाही आहे। आणि आजच्या प्रोग्रामचं नाव रंगप्रेमाचे सलामे इश्क आहे, आणि तितक्यात काय दिसलं ते दाखवते। इथे स्टेजच्या दोन्ही बाजूला प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि प्रेसिडेंट ऑफ UAE त्यांचे फोटो आहेत, आणि वरती जे क्लॉक आहेत त्यामध्ये टायमिंगसुद्धा कंट्री वाईजच आहेत वेगवेगळे। लफ्जों का जो दिल में बसते तो हैं पर होठों तक कभी नहीं पहुंच पाते। इस मंच पर आज हम देखेंगे 3 कहानियां। आजचा संपूर्ण प्रोग्राम एका थीमला कनेक्ट केला होता। आजचा फोटो बघून लक्षात येईल की मुंबईसारख्या ठिकाणी धक्काधक्कीच्या जीवनात एक अचानक घडलेली भेट, त्यावर सर्व आधारित असा प्रोग्राम केला होता। स्टेजची जबाबदारी तिची आहे ना? अरे असिस्टंट डायरेक्टर आहे ती। सॉरी सर, मी आता चेअर बाजूला करतो। टीना, पुढच्या सिक्वेन्सचे वॉशरूम तरी तयार आहेत का? सगळं मला बघावं लागतं यार। काळोख आहे त्यामुळे दिसत नसेल, परंतु मगाशी रिकामा असणारा हॉल आता पूर्ण भरलेला आहे।
परफॉर्म करणाऱ्यांमध्ये बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहेत आणि आजच्या या प्रोग्रामसाठी सर्वांनी बरीच मेहनत घेतली आहे. मग ते परफॉर्म करणारे असू दे किंवा बॅकस्टेज सर्व तयारी करणारे असू दे, ही सर्व आपलीच अबुधाबीतील मराठी माणसं आहेत. फॅमिलीला सांभाळून, मुलांचा स्टडी, स्कूल सांभाळून, जॉब नंतर एव्हरीडे 2 तास प्रॅक्टिसला येणं हे खरंच खूप मेहनतीचं आहे. प्रोग्राम तसा अजून बाकी होता, पण आम्ही म्हटलं की निघूया, कारण एकत्र सर्व बाहेर पडले की मग टॅक्सी मिळत नाही. आणि इथून निघून आम्हाला डिनरला सुद्धा जायचं होतं. इथे मागे स्टॉलसुद्धा होता, त्यामुळे इथूनच आम्ही समोसा, कटलेट असं सर्व घेऊन खाल्लंसुद्धा होतं. आजची माझी संध्याकाळ खरंच खूप छान होती. खूप दिवसांनी असा काहीतरी प्रोग्राम अटेंड केला होता, कारण डान्स बघायला, म्युझिक ऐकायला मला नेहमीच आवडतं. आणि इथे समोरच इंडिया सोशल कल्चरल सेंटर, जिथून आता आम्ही बाहेर पडलो, आणि त्याच्या समोरच आहे ना इथे हे मार्केट आहे. फिश, बर्ड्स आणि काय आहे, पेट्स मार्केट आहे. तर बघूया कसं आहे, आर्विकला बघायचं आहे. तर बघूया मार्केटमध्ये काय काय आहे. डब्यांमध्ये ठेवलेलं आहे त्यांना. कसे बघते वाव. हा हा त्यांची किती धडपड चालली आहे वरती पोचायला. कॅट्स, पेट, बर्ड्स, फिश आणि त्यांच्या रिलेटेड सर्व सामान मिळेल असं मार्केट आहे. अगदी बरोबर कल्चरल सेंटरच्या समोरच. तर आर्विकला पाहायचं होतं, म्हणून म्हटलं की चला जाऊया. आणि आता आम्ही चाललो आहे डिनरसाठी. तर डिनरसाठी डिसाईड करतो आहे कुठे जायचं आहे ते, कारण विकेंड म्हटल्यावरती आता बाहेरच डिनर होईल. तर फार थंडी आहे. आणि हे जे असे असतात ना, म्हणजे कल्चरल सेंटर किंवा गरब्याचे ठिकाण, म्हणजे गरब्यासाठी जे ओपन ग्राउंड वगैरे असे काही असतात ना, ते असे ओपन एरिया असतात. तिथे ना असं आजूबाजूला काही नसतं. शक्यतो मी पाहिलं आहे. आता 2 वर्ष मी इथे अबुधाबीमध्ये गरबा खेळायला जाते. त्याशिवाय आता इथे आलो. तर अशा ठिकाणी आहेत ना, म्हणजे आजूबाजूला फार जास्त रेसिडेन्शियल काही नसतं. मी दाखवते बॅक कॅमेराने कसं आहे. तर सर्व रेसिडेन्शियल आहे ना, ते लांब आहे, लांब लांब आहे. इथे हे सर्व सेंटर आहेत. हे मीना सेंटर आहे काही अरेबिक वस्तूंचं. तिथे ते मी आता बाहेर पडली. पेट्स मार्केट आहे तिकडे. हा जो रोड आहे तो कॉर्निशला जातो, जो आमच्या घरापासून कॉर्निश एरिया आहे ना तिथे जातो.
जी मेंबर्स असतात महामंडळात तीच इनिशिएटिव्ह घेऊन पार्टिसिपेट करतात, छान छान डान्स करतात. स्वतःच्या डेली रुटीनमधून सर्व फॅमिली असलेली माणसं आहेत, लेडीज जेंट्स, आणि फॅमिलीमधून टाईम काढून जॉबनंतर मुलांना सांभाळून त्यांच्या स्कूलचं सगळं सांभाळून प्रॅक्टिससाठी येतात. एकच आहे, माझी फ्रेंड बोलली होती की कंपल्सरी प्रॅक्टिसला जावंच लागतं जर तू पार्टिसिपेट केलं तर. आणि बरीच एफर्ट्स घेतात सगळं ऑर्गनाईज करायला. मी तरी पहिल्यांदा, लोक वर्षानुवर्ष महामंडळात आहेत, अटेंड करतात, तर वेगळा एक्सपिरियन्स होता आणि छान होता, कारण सगळी आपली मराठी माणसं असतात आणि बऱ्याच दिवसांनी इतका मराठी लोकांच्या क्राऊडमध्ये मस्त डान्स म्युझिक ऐकताना छान वाटलं. फार दिवसापासून असा काही वेगळा प्रोग्राम अटेंड केला नव्हता जो आज केला, त्यामुळे आजचा विकेंड खूप छान वाटतो आहे. आर्विक मागे आहे. तर मंदाऱ्यानं कुठला तरी ॲप डाउनलोड करतात आणि टॅक्सीसाठी कुठला तरी ॲप डाउनलोड करत आहेत. मेन रोडला आलो आहे टॅक्सीसाठी आणि समोर जे रांगेत सर्व दिसत आहेत ना ते विलाज आहेत. त्या साईडला मोठे मोठे विला आहेत. इथे लोक पार्टिशनमध्ये सुद्धा राहतात, इंडिव्हिज्युअलसुद्धा राहतात. एकदम असा शांत एरिया आहे. फक्त बसेस आणि हे जातात कारण ब्रिज आहे. इथल्या रस्त्यांवरती जे पण ह्या पट्ट्या असतात वेगवेगळ्या कलरच्या, रेड, येल्लो, व्हाईट, सगळ्या गोष्टींचे मिनिंग असतात, वेगळे रूल असतात. तिथे तेच व्हेकल्स थांबतात. प्रत्येकाचं ना हे बसस्टॉपसाठीचं रेड आहे. इथे बस थांबते, बस स्टेशन आहे इथे. सो इथे जिथे हे लाईन्स आहेत ना प्रत्येकाचे वेगळे मिनिंग असतात. काय झालं? काय बोलतो? इथे सगळ्या इथून तिथे जाऊया, क्रॉस करूया, मग आपल्याला तिथे टॅक्सी दिसते. शुअर हा शुअर मिळेल तिकडून. हा बघू आपण. पण मी इथून पकडू ना, पप्पा बुक करतायत ना. तिथे पण येऊ शकते. पण इथून काय प्रॉब्लेम आहे? व्हॉट्स अ प्रॉब्लेम फ्रॉम हिअर? तिथे जास्त येतात टॅक्सी. हू सेड? लवकर येतात. बट हू सेड दॅट? आय लुक. वेअर यू लुक? देअर वी विल क्रॉस. आणि मंदारने ना ॲप थ्रू आहे ना कॅब बुक केलेली आहे. ते पर्यंत इथे दाखवते कल्चरल सेंटरला. वरती आपलं इंडियाचं कल्चरल सेंटर आहे, त्याच्यामुळे फ्लॅग्स आहेत UAEचं, इंडियाचं. फायनली मिळाली आहे टॅक्सी, इथे थांबली आहे. तर आता जातो आहे पटापट, कारण खूप थंड आहे. इतकी जास्त हवा आहे ना, सहन नाही होत आहे. तर आम्ही आलो एक्सक्लुझिव्हला. याआधीसुद्धा आम्ही येऊन गेलो आहे आणि मी बऱ्याच जणांना पार्सलसुद्धा मागवलं इथून. तर आज आता इथेच जातो आहे. तर हे रेस्टॉरंट आहे ना एगची स्पेशालिटी एक्सक्लुझिव्ह. तर मग आम्ही यामध्ये मागवलेलं आहे. त्यांचं स्पेशल आहे इकडचं एग अफगाणी आणि तंदुरी चिकन. हे असे पापड असतात मस्त मीठ चटणीसोबत. भूक लागली आता, त्यापर्यंत पापड खातो आहे. चिकन तंदुरीचा विचार करत होतो, पण नंतर मग चिकन लॉलीपॉपच मागवले, कारण बरेच दिवस खाल्ले नव्हते. आणि आम्हाला हे असे ना ग्रेव्हीमधले आवडतात, पण आर्विकसाठी प्लेन मागवले कारण त्याला तिखट लागेल म्हणून. आणि इतके रेस्टॉरंट एक्सप्लोअर केल्यानंतर आज पहिल्यांदा एवढे मोठे चिकन लॉलीपॉप इथे बघायला मिळाले होते. आणि ह्याची ग्रेव्हीसुद्धा ना खूप मस्त होती. आणि आर्विकचे तर चिकन लॉलीपॉप फेवरेट आहेतच, त्याच्यामुळे तो त्याचं एन्जॉय करत होता मस्त. आजची स्पेशल डिश आलेली आहे एग अफगाणी. ऑमलेट आहे, मध्ये ग्रेव्ही आहे पूर्ण आणि पाव आहे. हो, आज वेगळं काहीतरी ट्राय करणार आहे इथलं स्पेशल. आणि व्लॉग एंड करायचा राहून गेला, त्यामुळे ही एक क्लिप इथे ॲड केली आणि आता व्लॉग एंड करते. तर असा होता आजचा व्लॉग. आजच्या व्लॉगमध्ये अबुधाबीतील महाराष्ट्र मंडळातला प्रोग्राम तुमच्यासोबत शेअर केला. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. काळजी घ्या. बाय.